आज आहे ना अख्खे मूगचा डोसा केला आहे. खूप छान झाला आहे. खूप टेस्टी होतो, छान होतो आणि मुलांना डब्यात पण देता येतो. आणि तुम्हाला तर माहीत आहे मुगाची डाळ म्हणा किंवा मूग म्हणा, अख्खे मूग ते किती शरीरासाठी पोषक असतात. आणि रेसिपी करायला खूप सोपी. फक्त मूग, अख्खे मूग आपल्याला 5 ते 7 तास भिजू घालायचे आहेत. आणि समजा आपल्याच्याने नाही भिजू घातल्या गेले तर आपल्याला मुगाची डाळ आहे ना, आपल्याला गरम पाण्यात 1 तास भिजू घालायची आहे. आणि बस मग आपण हा डोसा बनवू शकतो. चला रेसिपी सांगते, काय काय हवं काय काय नाही. मी रात्री तांदूळ भिजू घातले 4 चमचे आणि मूग भिजू घातले. सकाळी बघा असे झाले पूर्ण भिजून. आता त्याच्यामध्ये मी हे तांदूळ पाण्यासोबत टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मूग घेतले आहेत. मी पूर्ण मूग नाही घेतले, थोडे घेतले, अर्धे घेतले त्याच्यातले. बघा आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरची हवी, आलं, कढीपत्ता टाका थोडाफार तुम्हाला आवडेल तर, आणि लसूण, कोथिंबीर भरपूर प्रमाणात घ्या आणि पाणी घ्या. त्याच्यात जिरे टाका आणि मीठ. मस्त बारीक फिरवा मिक्सरमधनं. तुम्हाला मिरची, आलं तुम्हाला जसं आवडेल ना टेस्टसाठी तसंच घ्या, कमी जास्त करू शकता. आपल्याला हे सारण किती बारीक हवं ते बघा, कारण डोशाचं पीठ हे बारीक असते छानपैकी. आता याच्यात तुम्हाला पाणी टाकायचं आहे, पण ते मी नंतर टाकते. आता आपण दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, मिरची हे सर्व टाकलं आहे. आणि त्याच्यामध्ये दालवा आणि शेंगदाणे कमी प्रमाणात, दालवा थोडं जास्त असं घेतलं आहे. हे भिजू पण घालू शकता तुम्ही आणि नंतर टाकू शकता, पण मी तसंच घेतलं आहे. त्याच्यात मीठ टाकायचं आणि जिरं. ही आपली चटणी मिक्सरमधून फिरून घ्यायची छानपैकी. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात. किती पातळ हवी, किती घट्ट हवी हे तुमच्या आवडीनुसार घ्या. ही पण बारीक हवी छान. बघा हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तडका द्या. आता ज्या सारण आपण डोशासाठी बनवलेलं आहे ना, तिच्यामध्ये आपण पाणी टाकूयात. डोशाचं पीठ हे पातळ असते, जास्त घट्ट नसते. त्याला छान मिक्स करायचं. बघा आता गॅसवर तवा ठेवूयात गरम करायला, डोसा पॅन. वरून थोडं तेल लावायचं. आता डोसा टाकूयात. बघा आता त्याच्या कळ्या जशा सोनेरी होत जातील ना, ते बघायचं. वरून डोसा कसा होतोय त्यानुसार आपण वरून तेल टाकायचं. बटर, तूप तुम्हाला हवं ते लावू शकता. हा डाएटसाठी पण उत्तम आहे प्रकार. बघा वरून थोडा होत आला की मग नंतर आपल्याला ब्रश फिरवायचा त्याच्यावर. आता याच्यामध्ये मी बीट टाकलंय किसून. तुम्ही गाजर, पनीर पण टाकू शकता, खूप छान लागतो. मी बीट टाकलंय आणि चीज, कारण मला मुलाला पण द्यायचा होता डब्यामध्ये, तर म्हटलं चीज दिले तर मुलं खातात.
आता चीज वितळायला लागलं की आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे. बघा, तुम्हाला वरून मसाला टाकायचा असेल तर तुम्ही याच्यावर सांबार मसाला किंवा पावभाजी मसाला असा पण टाकू शकता. छान टेस्ट येते. बघा किती छान कलर आला ना. आणि आपली चटणी आणि डोसा घ्यायचा की हो खायला. या खायला. कसा झाला आहे मला नक्की सांगा. बघा, चला तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.